पूर्वी दळणवळण म्हणजे अक्षरशः मोठी डोकेदुखी असायची. म्हणजे बससाठी तासनतास थांबायला लागायचं, तर ट्रेनने प्रवास करायचं म्हटलं की लांबच लांब वेटिंगची लिस्ट असायची. मात्र गेल्या काही वर्षात देशभरात रस्ते आणि महामार्गांच्या कामांना वेग आल्यामुळे प्रवास सुखाचा होऊ लागलाय. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध रस्ते महामार्ग प्रकल्पांमुळे शहरांमधील अंतर कमी झालं असून प्रवासाचा वेळही मोठ्या प्रमाणात वाचू लागलाय. अशातच देशातील तब्बल 6 राज्यांना जोडणारा सुरत ते चेन्नई असा नवा एक्सप्रेस वे उभारण्यात येणार असून तो 6 पदरी असेल, जो नाशिक शहरातून जाऊन पुढे आणखी एका प्रसिद्ध तीर्थक्षेत्राशी जोडला जाणार आहे. चला तर हा महामार्ग कसा असेल, कोणत्या शहरातून जाणारा असेल याबद्दल सविस्तररित्या बोलूया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पांपैकी एक असलेला सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे प्रकल्पाला वेग आला असून या महामार्गाचा सर्वात मोठा फायदा हा नाशिक शहराला होणार असं म्हटलं गेलंय. तसं पाहायला गेलं तर पुढच्या काही वर्षात आपल्याला रस्त्याने प्रवास करताना जे चित्र दिसणार आहे ते आजच्या तुलनेने किंवा या आधीच्या तुलनेने पूर्णपणे बदललेलं असेल. कारण देशभरात ज्या पद्धतीने मोठमोठे रस्ते महामार्ग उभे राहत आहेत त्यावरून स्पष्ट दिसतंय की रस्ते प्रवास हाच सर्वात सोपा, वेगवान आणि भरवशाचा पर्याय ठरणार आहे. आता हाच प्रकल्प बघा, सुरत पासून थेट चेन्नई पर्यंत जाणारा हा महामार्ग म्हणजे उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा एक नवा लाईफलाईनच ठरणार असं म्हणता येईल. गुजरात पासून सुरू होणारा हा महामार्ग महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश करत तमिळनाडू पर्यंत जाणार आहे. म्हणजे एका रस्त्यावरून तब्बल 6 राज्यातून आपल्याला प्रवास करता येणार आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे नंतर हा देशातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब महामार्ग ठरणार असल्यामुळे या प्रकल्पाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. या सगळ्या महामार्गातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे नाशिक चेन्नई द्रुतगती मार्ग. कारण हा रस्ता थेट नाशिक मधून जाणार आहे, त्यामुळे नाशिकमध्ये 6 पदरी हायस्पीड एक्सप्रेस वे उभा केला जाणार आहे. हा रस्ता तयार झाल्यानंतर नाशिकची कनेक्टिव्हिटीचं गणितच पूर्णपणे बदलून जाईल. तर नाशिक कडून थेट पालघर जिल्ह्यातल्या बहुचर्चित अशा वाढवण बंदरापर्यंत हा मार्ग जोडला जाणार आहे. म्हणजे नाशिककरांना पश्चिम किनाऱ्यावरचं महत्त्वाचं बंदर आणि दक्षिणेकडचं चेन्नई बंदर अशा दोन्ही ठिकाणी थेट आणि सुपरफास्ट पोहोचता येईल. आजवर वाढवण बंदर आणि चेन्नई बंदर यांच्यामध्ये अशी थेट कनेक्टिव्हिटीची जोडणी नव्हती. पण या महामार्गामुळे पहिल्यांदाच ही दोन मोठी बंदरं एकाच सरळ मार्गाने जोडली जाणार आहेत. याचा सगळ्यात मोठा फायदा उद्योगधंदे, दळणवळण आणि माल वाहतुकीसाठी होणार असून नाशिक मधला द्राक्ष, कांदा, कृषी माल आणि उद्योगांमधला माल आता थेट बंदरांपर्यंत कमी वेळामध्ये पोहोचू शकणार आहे. त्यात वाढवण बंदर हे परदेशात मोठ्या वाहतुकीसाठी सुद्धा वापरलं जाणार असून ज्याचा फायदा देशाला होणार आहे असं म्हटलं जातंय. शिवाय या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा हा नाशिक शहरालाच होणार असं म्हटलं गेलं असून हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातल्या एकूण 6 तालुक्यातून आणि जवळपास 70 गावातून जाणार आहे, ज्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला देखील मोठा फायदा होणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 195 हेक्टर जमीन संपादित केली जाणार असून त्याची प्राथमिक प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. रस्ता झाल्यानंतर या भागांमध्ये नवीन उद्योग, गोदाम, लॉजिस्टिक पार्क, पेट्रोल पंप, हॉटेल्स, ढाबे अशी मोठी विकासाची साखळी उभं राहण्याची शक्यता आहे. दरम्यान नाशिक शहरात हा महामार्ग आडगावच्या ट्रक टर्मिनल जवळून मुंबई आग्रा महामार्गाला थेट जोडला जाईल. त्यामुळे आधीच अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची थेट कनेक्शन मिळणार आहे. गोंदे दुमाला इथे हा मार्ग तवा नाशिक एक्सप्रेसवेशी जोडला जाणार असून याच जोडणीमुळे वाढवण बंदराकडे थेट जाता येणार आहे. सिन्नर तालुक्यातल्या वावी इथून हा महामार्ग जाणार असून नाशिकला दिल्ली, मुंबई, समृद्धी आणि सुरत चेन्नई असे 3 मोठे कॉरिडॉर एकत्र केले जाणार आहेत. नाशिककडून चेन्नईच्या दिशेने प्रवास करताना हा महामार्ग थेट आंध्र प्रदेशात शिरणार असून तिरुपती सारख्या मोठ्या देवस्थानाला जाऊन थेट मिळणारे. त्यात महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक तिरुपती दर्शनासाठी जात असतात. त्यांच्यासाठी हा महामार्ग अतिशय फायदेशीर ठरेल, ज्यामुळे त्यांचा प्रवास अधिकच सोपा आणि कमी वेळात पूर्ण होईल. कारण याआधी नाशिकहून चेन्नईला जायला 22 ते 23 तास लागायचे. आता हाच प्रवास साधारण 12 तासात पूर्ण होणार. म्हणजे वेळ वाचणार, इंधन खर्च कमी होणार आणि अपघाताचं प्रमाणही कमी होणार आहे. या महामार्गामुळे नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, अक्कलकोट, कलबुर्गी, कर्नूल, कडप्पा, तिरुपती आणि चेन्नई अशी अनेक महत्त्वाची शहरं एकाच सरळ मार्गावर येणार आहेत. विशेष म्हणजे नाशिकहून अक्कलकोटला जाणं हे आता अवघ्या 4 तासात शक्य होणार आहे. कारण सध्या हा प्रवास जवळपास 9 तासांचा आहे, तर नव्या रस्त्यामुळे हे अंतर तब्बल 150 किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता की याचा किती फायदा आपल्या सगळ्यांनाच होऊ शकतो. त्यात हा सगळा प्रकल्प BOT म्हणजेच बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सफर या पद्धतीने केला जाणार आहे. म्हणजे खाजगी कंपनी रस्ता उभारणार, काही वर्ष तो चालवणार आणि नंतर सरकारकडे हस्तांतरित करणार, अशी ही एकूण रचना आहे. तर हा प्रकल्प 2 टप्प्यामध्ये होणार असून
पहिल्या टप्प्यात नाशिक ते अक्कलकोट असा 374 किलोमीटरचा 6 पदरी द्रुतगती मार्ग उभारला जाणार आहे. एकूणच काय तर सुरत चेन्नई द्रुतगती महामार्गामुळे महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या आर्थिक, औद्योगिक आणि धार्मिक नकाशावर ठळकपणे पुढे जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात नाशिककरांसह राज्यासाठी हा महामार्ग म्हणजे खऱ्या अर्थाने विकासाचा एक्सप्रेसवे ठरणार आहे. पण मित्रांनो, ज्या प्रकारे या महामार्गाबद्दल आपल्याला अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत किंवा ज्या प्रकारे सांगितलं गेलंय त्यानुसार खरंच हा महामार्ग असेल का? आपल्याला त्याचा फायदा होईल का? याबद्दल तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा. आणि याशिवाय तुम्हाला आणखी कोणत्या प्रकल्पाविषयी माहिती जाणून घ्यायला आवडेल हे देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.